नमस्कार, मी गजानन नंद्रे. आपण जे पाहतो हे महावीर चॅनल. पाहूया बातमीपत्रांत बातमीचा विस्तार. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील सरकारी दवाखान्यामध्ये जन्ममृत्यूचे दाखले मिळत नाहीत. रेकॉर्ड जळून खाक झाले असे ते वेळोवेळी सांगतात. तिथल्या नागरिकांना भयानक त्रास होत आहे. शासन याकडे दुर्लक्ष करत आहेत. यावेळी भ्रष्टाचार नियमित समितीचे अध्यक्ष शाबीर पटेल यांची घेतलेली मुलाखत. बातमी फक्त मायभूमी न्यूजवर. पिंपळगाव राजा इथून शाबीर पटेल बोलतो की ह्या आमच्या पिंपळगाव राजामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये वेळोवेळी सगळ्या कागदपत्र जाळण्यात येते. कधी याच्यावर कोणा लक्ष दिलं नाही. काही गरीब लोकांना आता असा त्रास होते. मोदीजीनं आणला की बुवा जन्माचा दाखला पाहिजे. जन्माच्या दाखल्यासाठी गेलो आपण तरी दवाखान्यात, ते म्हणतात जा ग्रामपंचायतमध्ये गेले, ते म्हणते आमचं रिकॉर्ड सगळं जळलं. मग या ग्रामपंचायतच्या या दवाखान्याच्या कर्मचाऱ्यानं काय केलं की सगळे गरीब लोकांना खाणं लावलं. हे असे फुगले, लाल झाले, पांढरे फटक. काहून की याच्या अंगात रक्ती अशी झालेली आहे. एका जन्माच्या दाखल्याचे 2000, 3000, 2500. हे ग्रामपंचायतचे कर्मचारी तर असे झाले की यानं घरचं ताडबी आता चांगलं नाही लागून राहिलं. काहून की यांना पगार भेटते कमी पण वर्ष भेटते जास्त. हे सगळे लोक जास्त पैसा असल्याच्यानं हे सगळे बारवरच राहतात. हे मागे आमच्या चंदूमामाच्या काळामध्ये ग्रामपंचायतचे कागद जळले होते. त्यावेळी बी त्यांना काही पोलीस स्टेशनला कळवलं नाही, ना BDOला कळवला, ना तहसीलदाराला, ना SDOला. मग यांची चुकी असल्याच्यानं ह्या जनताला त्रास होते. याचा काय करा, याचा कोणा भाग घ्यावा? CO साहेबांना यावा, हे दवाखान्याचा पहा. DHOनं या, हे दवाखान्याचा पहा हे काहून जळतात हे सगळे कागद. अरे इतकं झाल्यानंतर बी आजपर्यंत कोणी गरिबांना मूग उचलला की हे पैसेवाले आणि हे CO, BDO, हे BO हे दाबून टाकतात. काहून की यांना बी पैसा मिळून जाते नाही. यायचं काही आला, हे आले चौकशीले जा वाहा ना, मग हे फटाफट देऊन टाकलं की हे सगळे निपटून घेतात. मग याचं सगळ्याचं पोट भरते. मग या गरीब जनतांना करा काय? आणि तिकडे पैसा तर मोदीजी म्हणते तुम्हाला NRC येणारच आहे. NRC आल्याशिवाय राहणार नाही. मग काय, मग आम्हाला मग ते म्हणतात की बा हिंदुस्थानमध्ये हे तिथे पाणी पुरवठ्याची हीर झाली, पाईपलाईन आली अशी या जैतूर काळीमध्ये. या ठेकेदारांना पाईपलाईन खोदून सगळे रोड खोदून टाकले. आजपर्यंत दुसरं त्याच्यावर काही सिमेंट वगैरे लावलं नाही. जनताला तोही त्रास आहे. जाताना इकडे ॲटो पलटी होते, तिकडे ॲटोवाला असा करते, कोणाला धक्का लागते, मग ती भानगड वाढते गावात. तर या ठेकेदारांना बी याच्यावर लक्ष द्यावं. आणि BDO साहेबांना बी आणि आमदार साहेबांना बी याच्यावर लक्ष द्यावं की हे ठेकेदार कतलोक करते हे काम की 10 वर्ष लावते की 15 वर्ष लावते.